मुंबईकरांना येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, कारण सायन जंक्शनवरील उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी 3 महिने बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. सायनहून दादर परळच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा यामुळे खोळंबा होणार आहे. सायनचा हा पूल 25 वर्षांपेक्षा जुना आहे. पुणे मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे. मेट्रो अद्याप सुरू झालेली नसली तरी आम्ही तुम्हाला आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मेट्रोची सफर घडवणार आहोत. मेट्रो प्राधिकरणानं हा व्हिडिओ जाहीर केलाय, ज्यात धक्कादायक बातमी. शहराच्या गणेश घाट स्मशानभूमीमध्ये विजेची सोय नसल्यानं चक्क वाहनांच्या हेडलाईटमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात. खडकपाडा परिसरातील गवई कुटुंबातील एका सदस्याचं काल निधन झालं आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यात आला होता. मात्र या स्मशानभूमीमध्ये विजेची कोणतीच सोय नाहीये. परिणामी वाहनांचे हेडलाईट लावून अंत्यसंस्कार करावे लागलेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उत्तर भारतात आणि मुख्यतः बिहार राज्यामध्ये साजरी केली जाणारी छठपूजा मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मुंबईच्या जुहू चौपाटीवर हजारोच्या संख्येनं भाविक कालपासून दाखल झालेले आहेत. उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या व्रताची सांगता झालेली आहे. जुहू चौपाटीवरील या पूजेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत वडे यांनी. उत्तर भारतात आणि मुख्यतः बिहारमध्ये साजरा केला जाणारा छठपूजेचा सण मुंबईमध्येही वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मी सध्या आहे मुंबईच्या जुहू चौपाटीवर. आपण पाहू शकतो हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक जे आहेत ते छठपूजा या ठिकाणी साजरी करण्यासाठी आलेले आहेत. काल संध्याकाळपासूनच या ठिकाणी जे भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले होते. काल जो डुबता सूर्य होता त्याला अर्घ्य देऊन या ठिकाणी पूजेला सुरुवात झालेली होती आणि आज पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत अर्घदान केलं जाईल आणि ह्या पूजेची समाप्ती केली जाईल. गेले 36 तास हे व्रत जे आहे ते भाविक जे आहे ते ठेवत असतात आणि सूर्याला अर्घ देऊन या व्रताची सांगता होत असते. मुख्यतः मुंबईमधले पाण्याचे सोर्स मानले जातात ते समुद्रकिनारे आणि या समुद्रकिनाऱ्यांबरोबर विविध तलावांमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक या अर्घदान करण्यासाठी छठपूजेसाठी येत असतात. जुहू चौपाटीवर देखील आपण पाहू शकतो की आत्ताची परिस्थिती की हजारोच्या संख्येने जे बिहारी बांधव आहेत ते या ठिकाणी अर्घ्यदान करण्यासाठी जमलेले आहेत. मुख्यतः बिहार चे जे नागरिक आहेत ते या छठपूजाचं व्रत आहे ते मोठ्या प्रमाणात ठेवत असतात आणि हजारोच्या संख्येने मुंबईच्या चौपाट्यांवर अशा प्रकारे छठपूजा जी आहे ती साजरी केली जाते. आता काही वेळातच अर्घ्यदान होईल आणि ही जी छठपूजा जी आहे त्या व्रताची सांगता केली जाईल. कॅमेरामॅन विपुलचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. आता बातमी आहे नाशिकची. नाशिकमध्ये एका पोलिसाची लाचखोरी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील यांच्या नावानं पोलीस दलातला चालक लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विलास काशीनाथ पाटील असं चालकाचं नाव आहे. नवीन साहेब आलेत, त्यांना हप्ता पाहिजे अशी मागणी करताना चालक व्हिडिओमध्ये दिसतोय. महामार्गावर असलेल्या हॉटेल चालकाकडून पैसे घेतानाही तो कॅमेरामध्ये कैद झाला आणि विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी देविदास पाटील यांनी नाशिक ग्रामीण विभागाचा चार्ज घेतलाय. मात्र त्याआधीच त्यांच्या नावानं तुम्ही सांगा ना, तुमचं ऐका ना, तो ते ऐकते ना का थोडंसं. डेप्युटी साहेबांना सांगा थोडं भेटून घे. चल तुला भेटायला नाही ते नाही तुझं त्याची दे ना, घेऊन टाकून त्यांच्याकडनं. नाही नाही ते मी तुमचं तिकडे. मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या नादामध्ये नागपुरात एका मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. क्रिश लुनावत असं या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे. नागपूरच्या मुन्शी गल्लीमध्ये राहणाऱ्या क्रिशने काल रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी चादरीनं गळफास घेतला. घटनेच्या वेळी क्रिशची आई बाहेरगावच्या प्रवासाला गेलेली होती, तर मोठी बहीण घरगुती कामानिमित्त बाहेर गेलेली होती. पोलिसांनी सध्या आत्महत्येची नोंद करत घटनेचा तपास सुरू केलाय. मोबाईल आणि व्हिडिओ गेमची प्रचंड आवड आणि त्यामुळे घरच्यांनी रागावल्यामुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.